कलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई मराठी विभाग। मी प्राध्यापक गौतम गायकवाड, BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या मुलांचा ऑप्शनल आहे, ऐच्छिक विषय आहे, त्यांच्यासाठी एक पेपर अभ्यासाला ठेवलेला आहे। त्या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास। BA सेकंड इयरची मुलं जिथे कुठे असतील त्यांनी हा वाङ्मयाचा इतिहास आपण समजून घ्यायचा आहे। आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 1 अ. देशपांडे हे एक पुस्तक जरी आपण चाळलं तरी आपल्याला त्याचा बराचसा परिचय होऊ शकतो। हा जो वाङ्मयाचा इतिहास आहे तो प्रथम सत्रामध्ये 1800 ते 1885 पर्यंतचा आहे आणि 1885 ते 1920 हा जो इतिहास आहे, हा इतिहास दुसऱ्या टर्ममध्ये आहे, म्हणजे द्वितीय सत्रामध्ये आहे। तर त्या प्रथम सत्रातल्या साहित्याचा विचार आपल्याला करायचा आहे। त्याच्यामध्ये साहित्य संस्कृती असं एक पहिलं प्रकरण आहे। त्या प्रकरणाचा आपण शेवटी विचार करू। त्याचं कारण असं आहे की एकदा वाङ्मयाचा इतिहास आपण सुरू केला की त्या चॅप्टरचा नंतर आपल्याला विचार करता येतो, ती सलगता राहावी म्हणून। मित्रहो, गेल्या 28 वर्षापासून वाङ्मयाचा इतिहास शिकवत असताना वाङ्मयाचा कुठलाही कालखंड अजून निश्चित झालेला नाही। वाङ्मयाचा इतिहास अ. देशपांडे यांनी कालानुक्रमाने इतिहास लिहिला। साहित्य परिषदेनं काही चांगले प्रयत्न त्या पद्धतीने केले। रासरी जोगांचे खंड त्या मानानं अधिक चांगले आहेत, परंतु प्रवृत्तीनिहाय असा इतिहास, सौंदर्यनिहाय असा इतिहास, कालनिहाय इतिहास, लेखकनिहाय इतिहास असे इतिहास अजून लिहिले गेलेले आपल्याला दिसून येत नाही। पण कालानुक्रमाने लिहिलेला इतिहास अ. देशपांडेचा तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला हे चांगलं पुस्तक मात्र आहे, ते हाताळता येतं। आज आपण ही साहित्य निर्मिती, लेखक, वाचक, ही साहित्य निर्मिती कशी होते, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असे अंतर्भूत येतात, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत। आणि मग जे शीर्षक आहे आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, तर त्या शीर्षकांचा आणि साहित्याचा थोडासा विचार आज आपल्याला करायचा आहे। आणि उद्याच्या तासापासून मग आपण वाङ्मयाच्या इतिहासाला, इतिहास आधुनिक म्हणजे काय, मराठी शब्दांची उत्पत्त्या कशा होत आल्या त्याचा विचार, आणि मग वाङ्मय म्हणजे काय त्याचा विचार, आणि त्याच्याबरोबर इतिहास विचार, आणि वाङ्मयाचा इतिहास आणि वाङ्मयाचा इतिहास याच्यामधला काय फरक आहे, या अंगाने त्या टायटलचा विचार, शीर्षकाचा विचार आपल्याला करायचा आहे। मुळामध्ये कसं आहे, मानवी जीवन आणि भाषा याचं अतूट नातं आहे। म्हणजे मानवी जीवनातूनच भाषेचा जन्म झाला। ते मानवी जीवन आणि भाषा ही साहित्याची सामग्री आहे। प्रत्येक माणूस एक मिटलेला ग्रंथ आहे असं आपण म्हणतो। काही माणसाला ते उतरवता येतं, काहीला उतरवता येत नाही। जे वेगळेपणानं प्रतिमांच्या साह्यानं, वेगवेगळ्या प्रतीकांच्या साह्यानं त्याची मांडणी करतात आणि मांडणी करून लोकांच्या समोर आणून साहित्य जेव्हा उभे करतात त्यावेळेला काही लोक वाचतात, आणि वाचत असताना त्याच समाजाचं, समाज जीवनाचं प्रतिबिंब त्या साहित्यामध्ये पडलेलं असतं। आणि म्हणून आपण असं म्हणतो की साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो। म्हणजे समाजातून साहित्याची निर्मिती होताना आपल्याला दिसेल। लेखक हा सुद्धा एक साहित्य आणि कलावंत आहे। पण प्रामुख्याने सगळीकडे बघत असताना जी साहित्याची काही मूल्य असतील ते साहित्यशास्त्रांचा विचार करतील, परंतु साहित्याची निर्मिती होत असताना काहीतरी उद्देश असतो। मुळामध्ये मनोरंजन आणि प्रबोधन हे साहित्याचे दोन भाग आपल्याला दिसून येतात। आनंद आणि उद्बोधन हे वाङ्मयाचं प्रयोजन आहे। आनंद, मनोरंजन, कलेसाठी कला याचा त्याच्यात जास्त वापर करतात। उद्बोधन आणि प्रबोधनासाठी जीवनमूल्य म्हणून त्या वाङ्मयाचा वापर करतात, आणि वाङ्मयमूल्य आणि जीवनमूल्य असं त्याचा विचार केला जातो। जीवनातूनच, मानवी जीवनातूनच वाङ्मयाची निर्मिती होते, कलेचा जन्म होतो, कलेचा उगम होतो, मानवी जीवनातूनच होताना आपल्याला दिसून येईल।
परंतु चित्र आणि संगीत 64 कलेपेक्षा ही चित्रकला आणि संगीत ही ओरिजिनल खऱ्या अर्थानं कला आहेत. साहित्य हे 64 कलापैकी एक कला मानली जाताना आपल्याला दिसते. आणि म्हणून वाङ्मय जे वाणीनं युक्त असेल, जे दुसऱ्याला महत्त्वाचं ठरेल, मार्गदर्शन करेल, ज्ञानात भर वाढवेल, जीवन कसं जगावं त्या जीवनाची मांडणी करेल, आणि म्हणून त्याला या महत्त्वाच्या लेखनाला आपण वाङ्मय असं म्हणतो. परंतु वाङ्मय म्हणजे बोलणे, वाक म्हणजे बोलणे, मय म्हणजे युक्त, वाणीने युक्त जे जे महत्त्वाचं असेल, जे जे चांगलं असेल, समाजाच्या देशाच्या उपयोगाचं जे जे विचार असेल ते वाङ्मयामध्ये अंतर्भूत केलेलं आपल्याला दिसेल. लेखक साहित्य निर्मिती करतो. तो कोणत्या विचाराचा कळत न कळत तर त्या साहित्याचा तो त्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार तो करताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून कोणत्याही क्षेत्राचा अभ्यासातून नव्या नव्या संकल्पना, नवे नवे प्रमेय खऱ्या अर्थानं लेखकाचे सुद्धा पुढे येताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्याचा प्रवेश कला साहित्यप्रांतामध्ये होताना आपल्याला दिसेल. लेखक प्रसार आणि प्रचार न कळतपणे करताना आपल्याला दिसेल, आणि तो होतोच. मग मानवी जीवन आणि समाज विविधांगी आहे. मानवी जीवनामध्ये सर्व क्षेत्रातील घडामोडीचे सगळे पडसाद साहित्यामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून लेखकावर इतर साहित्य विचारांचा, त्या त्या काळातील वादांचा, चळवळीचा, संकल्पनेचा प्रभावसुद्धा लेखकावर पडलेला असतो. तेव्हा साहित्य क्षेत्रात संकल्पना, विचार नैसर्गिकपणे त्या लेखकाच्या साहित्यकृतीमध्ये उतरताना आपल्याला दिसून येतात, आणि त्याचं वाङ्मयीन आकलन मग आपण करून घेत असतो. म्हणजे विचाराच्या विविध विचारांच्या प्रभावाखाली वाङ्मयाची निर्मिती होताना आपल्याला दिसेल. आणि त्या वाङ्मयाचं आकलन करून घेण्यासाठी वाद, तात्विक भूमिका आणि त्यामागील प्रेरणा आपण समजून घ्याव्या लागतील. साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वाद आहेत. कलाकार, साहित्यिक वेगवेगळी भूमिका घेताना आपल्याला दिसतात, वेगवेगळे दृष्टिकोन मांडताना आपल्याला दिसून येतात. म्हणून त्याचं आकलन करून घेणं आणि त्या संकल्पना मांडणं, आणि त्या संकल्पना मांडत असताना त्याचा तो सिद्धांतन करतो, त्या भूमिकेचं तो नामकरण करत असतो. आणि म्हणून त्या भूमिकेला एक वैचारिक चळवळीचं रूप प्राप्त होतं. म्हणून प्रस्थापित कला आणि वाङ्मयीन मूल्य हे प्रतिष्ठित करताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून नव्या नव्या जाणीवा, नवीन नवीन प्रयोग वाङ्मयामध्ये होतात. आणि त्याच्यातून मग अस्तित्ववाद, त्याचबरोबर अतिअस्तवाद, संरचनावाद किंवा रूपवाद, वेगवेगळ्या अशा संकल्पना मानल्या जातात. कला साहित्यामध्ये बाह्य संकल्पना आणि जीवनवादाकडे, कलेकडे, बाह्य आणि अंतर्गत, आंतरबहिर्गत असं दुहेरी वर्तुळातून कला आणि साहित्याकडे बघितलं जातं. जीवनवादाकडे म्हणजे कलेकडे झुकलेले आपल्याला जास्त आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद हे जीवनवादाच्या अंगाने अधिक प्रवास करतानाही आपल्याला दिसतील. म्हणजे विचारावर आधारलेले वाद जीवनाचं विविध दर्शन घडताना आपल्याला दिसून येतात. कलेवरचे वाद जीवनाच्या अंगाचं दर्शन घडतात, पण तेवढ्या प्रमाणामध्ये नाही. आणि म्हणून साहित्यामध्ये, विशुद्ध कलेमध्ये साहित्य मोडत नाही. आविष्कार, अभिव्यक्ती शब्दातून व्यक्त होते, आणि साहित्याचं माध्यम ही भाषा आहे. आणि साहित्य मानवी जीवन खरं समृद्ध करतात. म्हणून एखादा लेखक विशिष्ट अशी एखादी संकल्पना, एखादी तत्वप्रणाली, एखादी विचारसरणी समोर ठेवून काही वेळेला साहित्य तो निर्मित करत असतोच, असं काही नाही. नकळतपणे ती साहित्य निर्मिती होताना आपल्याला दिसत आहे. तो ज्या काळामध्ये जगतो त्या काळामध्ये असणारे विचार, त्या काळामध्ये चाललेल्या चळवळींचे, त्या काळातल्या घटितांचे संस्कार त्याच्या मनावर प्रामुख्याने होतात. आणि मग वाचनामुळे मनावर होतात, आणि मग झाल्या कारणामुळे विविध विचार, वाद, संकल्पना आहे त्याच्या मनामध्ये उमटताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यातून त्याची मानसिकता तयार होताना आपल्याला दिसेल. आणि त्या मानसिकतेतून जीवनविषयक तत्त्वज्ञान त्याचा आकाराला घेतं, आणि साहित्य जीवनावरचं भाष्य ठरताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून साहित्यामध्ये काही विचारधारणा या आकारबद्ध होताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून सर्व घटकाची एक तात्विक मांडणी सिद्धांतांना आधारे ती केली जाताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून भाषा निर्मिती, समीक्षा, साहित्य आकलन, आस्वादन, त्याचं मूल्यांकन या अंगांमध्ये पुढं आपण करत राहतो. म्हणजे साहित्य जीवनाचा अन्वय अर्थ लावताना आपल्याला दिसते. आणि मग अन्वय अर्थ लावत लावत त्या साहित्याचं आपण मूल्यमापन करतो. साहित्य खरं तर मानवी जीवनाचा अन्वय अर्थ लावणारी संकल्पना आहे. भोवतालच्या घडामोडीचाही अन्वय अर्थ लावत असते. म्हणून साहित्य सिद्धांताची पाळेमुळे त्या त्या संस्कृतीमध्ये, त्या त्या तत्त्वज्ञानामध्ये, त्या त्या परंपरेमध्ये उमटलेली आपल्याला दिसून येतात.
आणि म्हणून मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद हे जीवनाचं स्वरूप बदलून शोषणमुक्त समाज निर्मिती करणं अंतिमतः त्या साहित्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन असतोच. आणि म्हणून उद्देश शोषणमुक्त समाज निर्माण करणं हा साहित्यकृतीच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. आणि म्हणून सिद्धांत एक विचार असू शकतो. विचाराची प्रक्रिया ती चालत असताना दिसून येते. म्हणून ज्यामध्ये जास्तीत जास्त वैज्ञानिक आधार, सत्य आणि तथ्य असतात तिथे सिद्धांताची मांडणी होताना आपल्याला दिसेल. म्हणून साहित्य कृतीचं सिद्धांत तपासणारं एक समीक्षाशास्त्र येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून कलाकृतीचा अंतर्बाह्य अभ्यास करून त्याचं मूल्यांकन करत असताना त्या विचाराची, त्या समाजाची उपयुक्तता लक्षामध्ये घेतली जाताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये साहित्यकृतीच्या अध्ययनाचा आपण आधार म्हणून असल्या साहित्य सिद्धांताकडे थोडंसं बघतो. विशिष्ट विचारणा आणि साहित्यामध्ये ती धारणा केलेली एकच संकल्पना आपल्याला दिसेल. सिद्धांत असेल, विचार असेल, आपले सत्तास्थान निर्माण करून आपलं वर्चस्व वाढवताना आपल्याला दिसतात, त्याचे विचारे वाढवताना आपल्याला दिसून येतात, त्याच्या आधिपत्याखाली सुद्धा येताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून एखाद्या विचारसरणीच्या आधिपत्याखाली येऊन वागतानाही आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून साहित्यावर सुद्धा आपली एक सत्ता अभिजन वर्ग निर्माण करत आलेला आपल्याला दिसून येईल. आत्ता अलीकडे आमचे गुरुवर्य नागनाथ कोत्तापल्ले सरांनी प्रतिष्ठानामध्ये साहित्य व्यवहारातील सत्तास्थाने असा एक लेख सप्टेंबर-ऑक्टोबर 2019च्या प्रतिष्ठानच्या अंकामध्ये लिहिलेला अत्यंत फार सुंदर तो लेख आहे की त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये मांडलेले जे विचार आहेत की सत्ता प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता आपलं एक अस्तित्व गाजवून आपल्या आधिपत्याखाली समाज सगळा, साहित्यकृती असेल, सगळ्या कलाकृती असतील, त्या कशा राहतील या अंगणा अभिजात वर्ग एक सत्ताधारी वर्ग प्रयत्न करत असतो. म्हणून लेखक कलाकृती निर्माण करतो, वाचक वाचतात, लेखक वाचक आनंद आणि उद्बोधन घेत राहताना आपल्याला दिसून येतात, त्याच्यातून त्याच्या जीवनाची समज वाढत असताना आपल्याला दिसते. म्हणून साहित्य व्यवहाराच्या पाठीमागं असणारी सत्तास्थानं त्या काळातील प्राचीन काळापासून आजपर्यंत आलेले आहेत. कोत्तापल्ले सरांनी फार सुंदर मांडणी केली आहे. धर्मपीठा असतील, साहित्य संस्था असतील, राज्यकर्ते असतील, विविध मासिकं असतील, वृत्तपत्र असतील, संपादक असतील, मीडिया असेल, त्या काळामध्ये आपली सत्ता तो काबीज करताना आपल्याला दिसेल. आणि मग हे सत्ता काबीज करत असताना काही साहित्यिकांचा गौरव होतो आणि काही साहित्यिकांची उपेक्षाही होते. महात्मा फुलेंची उपेक्षा झाली, कलबुर्गीचीही झालेली आहे. आणि मग त्या काळामध्ये मुद्रणालय, प्राचीन, यादव, बहमनी, पेशवाई, इंग्रजी असेही त्या काळामध्ये सत्तास्थाने त्या सत्तेने काबीज केलेली असतात. राजसत्ता ही अधिक सगळ्यावर कंट्रोल करताना आपल्याला दिसून येईल. आणि याबरोबरच साहित्यातील वाङ्मयबाह्य संबंध असा एक लेख महावीर जोंधळेचा मी वाचला होता. आणि साहित्यातील जातीयता हे आपल्याला दिसतेच आहे. आणि मग ते सुद्धा हे कुणाला न्याय द्यायचं, कुणाला नाही याचा ते चांगला विचार करताना आपल्याला दिसून येईल. म्हणून प्रस्थापित लेखक हे शासनाला धोरण असल्या कारणामुळे ते अधिक लोकप्रिय होताना आपल्याला दिसून येतात. इतर फारसे लोकप्रिय होताना आपल्याला दिसून येतात. मुळामध्ये मराठी भाषेचा 10वा क्रमांक लागलेला आपल्याला दिसून येईल. 10वा क्रमांक लागूनसुद्धाही वाङ्मय नियतकालिक फारशी चालताना दिसून येत नाहीत, फार थोडी चालतात. अशी कोत्तापल्ले सरांनी केलेली तक्रार योग्य आहे. नवे अनेक लेखक जन्माला येताना आपल्याला दिसतात. मराठीमध्ये प्रत्येक वर्षी सरांनी अशी मान्य केली की 501 पुस्तकं प्रकाशित होतात, 201 वाङ्मयीन आहेत आणि त्याच्यामध्ये 51 पुस्तकं चांगली येतात. परंतु नवे लेखकावर, त्या 50 पुस्तकावर जे नवे खेड्यापाड्यातून लेखक लिहू लागलेले आहेत ते पोरगे झालेले आहेत, त्यांच्यावर कोणी लिहित नाही. ते काही नियतकालिक काढू लागलेले ते नीट चालत नाहीत. आणि म्हणून त्यांची उपेक्षा होताना आपल्याला दिसून येईल. म्हणून सत्तेवर बसलेले विविध ठिकाणचे लोक ते ज्या विचाराच्या असतील, ते ज्या शासनाच्या असतील त्याची पुस्तकांची ती निवड करतात. जे ग्रंथालय चालणारे लोक आहेत, सार्वजनिक वाचनालय चालवणारे, जिथं जे लोक बसलेले आहेत, ज्या विचाराचे असतील त्या विचाराची पुस्तकं ते अधिक घेणार. म्हणजे प्रस्थापित साहित्य संस्थांनी लोकांनी या ठिकाणी पोरके आणि उपेक्षित होताना आपल्याला दिसून येईल. म्हणून लेखकांना समजून आपण घेतलं पाहिजे, त्या लेखकांना संधी दिली पाहिजे, पुरस्कारही दिले पाहिजे. साहित्याचा मग विकास होताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेप करणारी सत्ता त्यांना पाहिजे त्या मनाप्रमाणे चालवताना आपल्याला दिसते आणि मनाप्रमाणे त्या सत्ताधारी लोकांना बदलावे लागतात. याच्याबरोबरच साहित्यशास्त्रामध्ये जे काही अभ्यास मंडळं लावलेली असतात विद्यापीठामध्ये, त्या अभ्यास मंडळीसुद्धाही तिथं बसलेले लोक ज्या विचाराचे असतील त्या विचारांचीच पुस्तकं प्रामुख्याने तिथंही बहुसंख्य करून अभ्यासाला लावली गेलेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून हे सत्तेच्या ठिकाणी असणारी अनेक विविध अशा प्रकारची मंडळी त्या साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला
बसलेले आपल्याला दिसून येईल. मग ते साहित्य परिषदा असो, साहित्य अकादमी असो, पुरस्कार देणाऱ्या संस्था असो, सार्वजनिक वाचनालय असो, ग्रंथालय असो, विद्यापीठ अभ्यासक्रमाला लावणारे पुस्तकांच्या सदस्य असो, ही सगळी मंडळी एका दृष्टीनं आपापले सत्ता त्या ठिकाणी गाजवताना प्रामुख्याने आपल्याला दिसून येताना आपल्याला दिसतात. आणि मग नवीन वाङ्मयीन प्रवाह, नवीन साहित्य संघटना वेगवेगळ्या ज्या जन्माला येतात त्यांना सुद्धा ही ठीक अशा प्रकारचा न्याय मिळत असणं आपल्याला दिसून येत नाही. अशी वाङ्मयामध्ये बऱ्याच काळामध्ये उपेक्षा होत आली गेलेली आपल्याला दिसून येईल. हा सगळा वाङ्मयाचा इतिहास जेव्हा अभ्यास करू तेव्हा वाङ्मयाचा अभ्यास इतिहासाचा करत असताना त्या काळामध्ये वाङ्मय संकल्पना कशा कशा धर्मसत्तेच्या, राजसत्तेच्या आणि या विविध सत्ताधारी लोकांच्या हातामध्ये कशी आलेली आहेत त्यांचाही विचार त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण त्याही अनुषंगाने केला पाहिजे. आणि भाषेचा सुद्धा विकास कसा झालेला आहे त्याही अंगानं आपण त्याच्याकडे बघितला पाहिजे. आणि म्हणून मराठी वाङ्मयाच्या प्रवाहांचा सगळा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला प्राचीन काळातल्या वाङ्मयाचा विचार करत असताना ते धर्मपीठामधून कसं चालत होते, धर्माचा अभ्यास प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केला जात होता, आध्यात्मिक आणि धार्मिकतेमध्ये त्या काळामध्ये ते वाङ्मय गुरफडून कसं गेलेलं होतं. आणि पुढं आल्याच्या नंतर पंडिती वाङ्मय हे मनोरंजनाच्या आणि सौंदर्यवादामध्ये अधिक ते गुंतून पडला. आणि पुढे शाहिरी वाङ्मयामध्ये सर्वसामान्याच्या जीवनाला, सर्वसामान्याच्या भावनेला, त्याच्या कल्पनेला, त्याच्या विचाराला, त्याच्या जीवनाला अधिक शाहिरी वाङ्मयामध्ये महत्त्व दिले गेलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि संत साहित्यामध्ये सुद्धा समाजाचं प्रबोधन जरी करण्याचा प्रयत्न संतांनी प्रामाणिकपणे केलेला असला तरी सुद्धा त्या काळातल्या काही मर्यादा संत साहित्यामध्येही आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. संतांनी त्या काळामध्ये आध्यात्मिक लोकशाहीची मूर्तमेढ रोवले, विठ्ठल आदर्श मानला, अध्यात्म साधन मानलं, भक्ती मार्ग मानलं आणि मानव कल्याण हे जीवनाचं साध्य मानलेले हे 4 वैशिष्ट्ये कुठल्याही संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. त्या संत साहित्याच्या प्रवाहामध्ये आपण जेव्हा यादव काळ, संत साहित्य असा विचार करू त्यावेळेला त्याचा विचार आपल्याला करता येईल. आपल्याला हे जे वाङ्मय निर्माण होते, जे वाङ्मय निर्माण केलेलं अनेक लेखकांना मराठी साहित्य आघात अशा प्रकारचा आहे. आणि जवळजवळ मराठी वाङ्मयाचा हा प्राचीन मध्ययुगीन इतिहास 900 वर्षाचा आणि आधुनिक इतिहास जवळपास 100-1 वर्षाचा, म्हणजेच 1000-1 वर्षाचा वाङ्मयाचा इतिहास आपल्याला समजून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी 1818 ते 1920 म्हणजे हा 100 वर्षाचा इतिहास आपल्याला या द्वितीय वर्षासाठी खऱ्या अर्थानं अभ्यासाचा आहे. त्याच्या महत्त्वाच्या लेखकांचा, त्यांच्या प्रवाहाचा, त्याच्या विचारांचा, त्याच्या वैशिष्ट्यांचा, त्या काळातील लेखकांचा विचार करणं गरजेचं आहे. पण तो विचार करण्याच्या अगोदर आपण या सर्व जे शीर्षक अभ्यासाला लावलेलं आहे त्या शीर्षकांचा खऱ्या अर्थानं आपल्याला विचार अगोदर करावा लागेल. आणि हे शीर्षक ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला त्या शीर्षकाचं नाव आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास असं आपण त्या शीर्षकाला नाव दिलेलं आहे. त्याचाही विचार आपण करूया आणि ही साहित्य निर्मिती आपल्याला त्याच्या अनुषंगाने पुढे समजून घेता येईल. जे शीर्षक दिलेलं आहे आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास. आता आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास जेव्हा आपण बघू त्यावेळेला आधुनिक शब्द आलेला आपल्याला दिसून येईल की आधुनिक शब्द इतिहास हा वाङ्मयाचा इतिहास वेगळा आणि वाङ्मयाचा इतिहास वेगळा. इतिहासाचा अभ्यास करत असताना जी भौतिक साधनं असतात त्याच्यावर इतिहासाला अवलंबून राहावं लागतं आणि वाङ्मयाला मात्र लिखित कलाकृतीच्या साधनावर अवलंबून राहावं लागतं. इतिहास हा काळानुरूप बदलतो. इतिहास साधनाच्या अगोदरचा कुठला काळ असेल आपण ते काळ समजून घेऊ की इतिहास साधनाच्या अगोदरचा काळ हा प्राग इतिहास काळ. आणि प्राग इतिहास काळामध्ये स्थल काल अवशेष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीत. हा प्राग इतिहास काळ, त्याच्यामध्ये स्थल काल अवशेष आपल्याला दिसत नाहीत. मग त्याच्या अगोदरचा काळ हा आदिम काळ आहे. आदिम काळामध्ये पुरावे मानवशास्त्राच्या आधारे आपल्याला शोधावे लागतात. आदिम काळाच्या नंतर मग प्राचीन त्यालाच आपण मध्ययुगीन काळ म्हणतो. मध्ययुगीन काळ हा स्मृती, पुराणे, महाकाव्ये, भाष्यग्रंथ याचा आहे. मिथ, इतिहास याचा आहे. त्याच्या एकत्रितून शोधले की इतिहास आपल्याला सापडतो मिथ आणि इतिहासमधून. आणि म्हणून मध्ययुगीन वाङ्मय हे प्रामुख्याने आध्यात्मिक आणि धार्मिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मध्ययुगीन काळामध्ये स्थळ, काळ, व्यक्ती आपल्याला सांगता येतात. आणि नंतर मग सत्ययुगाचा काळ असं आपण म्हणतो. मराठी वाङ्मय हे मध्ययुगीन आहे. यादव काळाच्या अगोदरचा प्राचीन काळ आणि त्याच्यानंतरचा मग इंग्रज या देशामध्ये 1818 आल्याच्या नंतर मग आधुनिक काळाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली गेली आपल्याला असेल. आणि मग हा नवा काळ
वर्तमान काळ आपल्याला म्हणता येईल. या कालखंडातील वाङ्मयाची जडणघडण कशी झाली, या कालखंडातील वाङ्मयाची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागते. हा आपण फक्त एक आधुनिक या शब्दापासून प्राग इतिहास काळ, आदिम काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, सत्ययुगाचा काळ, आधुनिक काळ, नवा काळ, वर्तमान काळ, ह्या कालखंडाचा थोडासा विचार आपण केला. त्याच्यानंतर जो शब्द येतो आहे, त्याच्यानंतरचा शब्द येणार तो आहे मराठी. हा मराठी शब्दाकडे ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला मात्र आपल्याला थोडंसं मराठीचा अधिक भाषिकून आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. की मराठी या शब्दांचा जेव्हा आपण करू त्यावेळेला महाराष्ट्राची मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये राहणारा आणि जो कोणी असे तो मराठी भाषा बोलणारा तो महाराष्ट्रानं असे यशवंतराव चव्हाणानं मराठी भाषा मराठी लोकांची व्याख्या त्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल. आता आपण मराठी शब्द याचा विचार आपण करू. मराठी शब्द संख्येच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं फार समृद्ध आहे आणि संख्येच्या दृष्टीनं समृद्ध असल्या कारणामुळे मराठी भाषा समृद्ध आहे, वाङ्मयाच्या दृष्टीनं समृद्ध आहे. मराठी भाषेने एकेकाळी स्वराज्य केलेलं आहे, एकेकाळी साम्राज्य केलेलं आहे, हिंदुस्थानामध्ये गाजून आणि फिरून आलेले आहे. आणि म्हणून आध्यात्मिक आणि भौतिक दैविक या सर्व शास्त्रामध्ये मराठी भाषेनं प्रगती केलेली आहे, साहित्यामध्ये प्रगती केलेली आहे. सर्व विषयामध्ये आपल्या मराठी भाषेचा संचार आहे. म्हणून भाषेच्या आणि संख्येच्या दृष्टीनं आणि साहित्याच्या दृष्टीनं मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि संपन्न आहे. आणि आधुनिक शास्त्रीय भाषेमध्ये मराठी भाषा अग्रेसर आहे. जवळजवळ आपल्या मराठी भाषेचा जगामध्ये 10वा क्रम लागतो. कोतबले सरांनी त्याची नोंद केलेली आहे. गियर्सनाच्या भाषेचा अभ्यास केला भारतामध्ये 779 भाषा आणि 544 पोटभाषा सांगितल्या. त्यापैकी 39 बोली आहेत मराठीच्या, त्याने त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे मराठी भाषा कधी समृद्ध आहे हे आपल्या लक्षात येईल. मराठी भाषा ही 8व्या शतकामध्ये जन्माला आली. कानडी, तमिळ ज्या भाषा होते त्याचा फारसी, अरबी, पोर्तुगीज आर्य भाषांच्या कुळाची जी माहिती सगळी आपण जर बघितले भाषाशास्त्रामध्ये ते त्याच्यावर आपल्याला कळेल. मराठी शब्दरत्नाकारामध्ये त्याचे अनेक शब्द दिलेले आपल्याला दिसून येईल. वेदकालीन बोलीतून मराठीचा जन्म झाला असावा. वर्तमानकालीन भारतीय भाषांचा काळ इसवी सन 500-700 असावा. त्यावेळी वेदकालीन प्राकृत भाषा अस्तित्वात नव्हती. काही अल्प अवशेष काही त्याच्या आधारे या शतकांचा आपल्याला मागोवा घेता येईल का, शोध घेणं योग्य तसे आपल्याला दिसत नाही. पण संस्कृत म्हणून मराठी भाषा जन्मली असं काही धर्म अभिमानी लोकांना सांगितलं. वैदिक धर्माला पुनरुज्जीवित करणाऱ्या धर्मक्रांतीने हे शब्द त्याच्या लकबी त्याच्यामध्ये उतरवले असतील. वर्ण, प्रयोग, भिन्नता, वाक्यसंपदा याच्या बाबतीमध्ये मराठी भाषेची मिळती जुळती असावी, संस्कृतीशी घेतली असावी असं चित्रही काही फारसं तेवढं आपल्याला दिसून येत नाही. मुळामध्ये कसं आहे की जिला प्रमाण भाषा मिळालेली असते ती काय प्रारंभी पहिली भाषा असते असं काहीही आपल्याला दिसून येत नाही. त्याच्या अगोदर प्राकृत वगैरे भाषा होत्या, त्याच्या अगोदर पाली वगैरे होत्या. अपभ्रंशमध्ये शौर्यशनी भाषा होत्या. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की संस्कृत प्रमाण भाषा असल्या कारणामुळे त्याच्या अगोदरच्या काही बोलीभाषा असावयास हव्या. म्हणून मराठीचा जन्म कोणत्या तरी प्राकृत भाषेपासून झाला असावा, संस्कृतपासून झाला असावा, पालीपासून झाला असावा असं अभ्यासकांची अनेक मतं आहेत. पाली मदर टंग इज संस्कृत. अंबीर अंगाई ई यांनी त्याचे 2 खंड प्रकाशित केलेले आपल्याला दिसून येतील. मराठीच्या अगोदरचं रूप पाली असं राबी जोशीनं म्हणलेलं आहे. पाली व्याकरणातील आणि संस्कृतून तत्सम शब्द त्याच्यामध्ये अधिक आलेले आपल्याला दिसून येतील. साऊथवर्थ यांनी क्रिएल इंडियन प्राकृत म्हणून निर्देश त्याचा केलेला होता. मराठीचा विचार संस्कृत, तमिळ भाषाच्या आधारानं, कानडीच्या आधारानं जोशीनं त्याचे संबंध जोडून त्याचाही अभ्यास केलेला आहे. परंतु या सगळ्यांमध्ये कृपा कुलकर्णीने असं म्हटलेलं आहे की मराठी अमुक एका भाषेपासून उत्पन्न झाली नसून संस्कृत सर्व प्राकृत भाषा अपभ्रंश या भाषांची तिची जन्माचा हातभार तिने लावलेला दिसतो. म्हणजे प्राकृत भाषा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या भाषांनी तिच्या जन्मास हातभार लावलेला आहे. म्हणजे कुणी एका भाषेचा दावा करता येत नाही, सत्याला धरून नाही. मराठीशी जुळणारं रूप दिसणं फार कठीण असं प्रकारचं विधान
कृपा कुलकर्णींनी केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून दोन भाषा एकत्र येऊन मराठी भाषा निर्माण झाली म्हणावं तर महाराष्ट्र प्राकृत आणि अपभ्रंश यांच्या समकालीन अस्तित्वाचा दावा आपल्याला करता येत नाही. गुजराती, हिंदी, बंगाली या ठिकाणी करू शकतात आणि मराठीचं नेमकं जीवन आपल्याला जीवनत्व शोधता येतं. आणि मराठीमध्ये पूर्वकालीन भाषेचे ज्या लकबी आहेत त्या लकबींचा आपल्याला योग्य अशा प्रकारचा अन्वय अर्थ लावून ते आपल्याला नीटपणे आपल्याला तेही समजून घेता येईल. याबरोबरच मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासाचे या संदर्भामध्ये मराठीचे अनेक वाद आहेत. मराठीने अर्धा भाग, महाराष्ट्राने अर्धा भाग अपभ्रंशपासून घेतलेला असावा असं कृपा कुलकर्णीचं म्हणणं आहे. मराठीचा जन्म महाराष्ट्रीयांपासून झालेला आहे असं शंग तुळपुळेनेही म्हटलेलं आहे. मराठीचा जन्म अपभ्रंशपासून झालेला आहे असं डॉक्टर गुणे आणि कोलते यांनी काही विचार मांडलेले आहेत. सर्वांच्या मताचा, सर्वांनी दिलेल्या विविध संदर्भांचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा तुळपुळे काही महाराष्ट्रीयन अपभ्रंशसारखे विशेष त्यांनी नोंदवलेले आहेत आणि गुणे आणि कोलतेने त्याच्या संदर्भात काही पुरावेही दिलेले आहेत. भांडारकरांनी 1994 आणि गुणे यांनी 1962ला अपभ्रंश आणि मराठी यांच्या जनकजन्य संबंध भाव विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मराठी मूळ महाराष्ट्रीय प्राकृतात शोधण्याचाही प्रयत्न अलीकडे अनेकांनी केलेला आपल्याला दिसून येईल. मराठी प्राकृत आणि मराठीमध्ये साम्यही आपल्याला आपल्याला दिसून येईल. म्हणून महाराष्ट्राची भाषा मराठी जर आपण बघितली, महाराष्ट्र संस्कृत अपभ्रंश मराठी ही वस्तुस्थिती म्हणजेच प्राकृत अपभ्रंश मराठी असं आपल्याला दिसून येते आहे. परंतु संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी अशी काही जणांना मान्य केलेली आपल्याला दिसेल. परंतु प्रकृतीपासून निर्माण झालेली प्राकृत अगोदरची असावी आणि नंतरची बहुसंख्य करून ज्या भाषेवर संस्कार झालेले आहेत ती संस्कृत भाषा असली पाहिजे. त्या संस्कृतच्या अगोदर अपभ्रंशमध्ये मागधी आणि पाली या भाषा येताना आपल्याला दिसून येतात. या सगळ्या मराठी भाषा आर्य भाषाकुळातून उत्पन्न झाल्या गेलेल्या असाव्यात. वेदपूर्वकालीन भाषेत स्वरूप कल्पनेनं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. वेदकालीन वाङ्मयावरूनही आपल्याला त्याचा वेध घेता येईल. याचबरोबर आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये पाणिनीच्या संस्कृत, प्राकृत, इतर भाषाच्या आर्य भाषा ज्या आहेत त्या आर्य भाषामध्येही आपल्याला त्याची काही साधनं आपल्याला शोधता येतील. भारतामध्ये ज्या बाहेर देशाहून आलेल्या टोळ्या आहेत, युरोपच्या वायव्य आशिया आणि युरोप खंड या सीमेवरील जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामधून आर्मिया, ऑक्सिजन, हेंगेरी भाग वगैरे हे जे वेगवेगळे बाहेर देशातून माणसं या देशामध्ये आली, रशियन आली, समुद्रातून आली, तुर्की आली, आर्य भारतात आले असं म्हटलं जातं. आता तो वादाचा मुद्दा आपल्याला काही नाही त्याच्याशी नाही. परंतु काही बाहेर देशातून लोक आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत काही त्या भाषा घेऊन आलेले होते आणि म्हणून हे सगळं नावं जर आपण बघितले तर इंडो युरोपियन नावाची जी संकल्पना आहे, इंडो जर्मनिक इंडो ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेमधून इंडो युरोपियन पासून भारतीय भाषा कशा जन्माला आलेल्या आहेत याचा ग्रेड्स आणि चांगला अभ्यास केलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून भाषा ही समाजाच्या गरजानुसार बदलता आपल्याला दिसून येते आहे. म्हणून वैदिक संस्कृत, वैदिक प्राकृत, 4 वेद या उपनिषद वगैरे सूत्रे याच्यामध्ये काही भाषिक वैशिष्ट्ये मराठीचे आपल्याला सापडतात. आणि म्हणून वैदिक संस्कृत प्राचीन नमुने ऋग्वेदामध्ये 2:9 म्हणजे ऋग्वेद मध्ये ती मांडणी केलेली आहे. 9व्या-10व्या शतकामध्ये भाषा पाणिनीने कसा त्याचा विचार केला तेही मान्य या काळामध्ये झाली गेलेली आपल्याला दिसते. म्हणून आर्य भारतीय शाखा प्राकृत अपभ्रंश अशी एक मांडणी झालेली आहे. आणि या सगळ्या मराठीच्या असणारे जे काही शब्द असतील ना तर ते अशोकाच्या काळामध्ये शिलालेखामध्ये 3ऱ्या शतकामध्ये शिलालेखामध्ये प्राकृत बौद्ध वाङ्मय पाली भाषेमध्ये, त्रिपिटकामध्ये, मागधी भाषेमध्ये आपल्याला दिसून येईल. याबरोबरच प्राकृत साहित्य निर्मिती झालेली आहे. वरूरची आणि हेमचंद्र यांनी प्राकृत व्याकरण लिहिलेलं आहे. व्यवहार प्राकृतमध्ये त्या काळात झालेले आहेत आणि इसवी सन 400च्या जवळपास प्राकृत भाषा लुप्त होऊन अपभ्रंश झालेला आहे. आणि त्याच्यातून मग पैशाची, सौरशनी, अपभ्रंश, मागधी, महाराष्ट्र अशा बोली प्राकृतमधून निर्माण झाल्या असाव्यात असं इसवी सन 1000च्या कालखंडामध्ये आर्य भाषांचा जन्म झाला असावा असं सांगण्यात आले गेलेलं आपल्याला दिसेल. आणि मुळामध्ये वैभव मराठीला मोठं लाभलेलं आहे. अभिजात संस्कृत वैभव काळामध्ये ती भाषा फार विकसित झालेली आपल्याला दिसते.
मराठी भाषेची निर्मिती, पार्श्वभूमी, मराठीचा उद्गम आणि विकासमध्ये चांगल्या पद्धतीनं कृपाकूड करण्याने घेतलेलं आपल्याला दिसून येईल. ही मराठी भाषा 8व्या शतकामध्ये शंकराचार्याने वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही चित्तवैद्य किंवा धार्मिक वैचारिक वाङ्मय विकसित करण्यासाठी सुद्धा झाला आणि 10व्या शतकामध्ये सुद्धा भाषेचा विकास थोडासा अधिक झालेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून मराठीचा भाषेचा जन्म हा प्राकृतपासून झाला का, संस्कृतपासून झाला का, पालीपासून झाला, याचा अभ्यास अनेक जणांनी केलेला आपल्याला दिसतो आहे. मराठी ग्रंथावर आपल्याला मराठी ग्रंथाचा विकास होताना प्रामुख्याने प्रारूप जर बघायला लागलो तर शिलालेखावर आपल्याला आधारित राहावं लागेल. मग जे शिलालेखावरून, ताम्रपटावरून त्या काळातले काही शब्द आपल्याला दिसून येतील. वेदकालीन संस्कृती जन्मजनक भाव्य मराठी भाषेचाही आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आहे प्राकृत आणि संस्कृत भाषेमध्ये मराठीचा शब्दसंग्रह, विभक्ती, प्रत्यय आपल्याला दिसतात. म्हणजे प्राकृत अपभ्रंश लोप पावून पुढे संस्कृत भाषा झाली असली पाहिजे अशी मान्य अनेकांनी केली. मराठी भाषा हा जवळपास 1000 इसवी सनच्या आसपास आपल्याला मागं जावं लागेल. त्याच्यामध्ये कोरीव लेख, इसवी सन 1117ला एक ताम्रपट सापडला, 1146ला शिलालेख सापडले, 1157ला पळस देवाचा शिलालेख सापडला, 1889ला पंढरपूरचा शिलालेख सापडला, इसवी सन 1060ला पूर्वी संस्कृत कोरीव लेखातून मराठी वळण आपल्याला दिसून येईल. अंबेजोगाईच्या 1065चा जो काही शिलालेख अंबेजोगाईचा आहे खुलेश्वरच्या मंदिरामध्ये, त्या अंबेजोगाईच्या शिलालेखावरून मराठी व्याकरणाची एक चांगली सुरुवात झाली असली पाहिजे असेही चित्र आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे सगळ्या मराठीच्या भाषा संकलपनाचा उद्गम कसा विकसित होत आला हे बघत असताना विशिष्ट काळापासून भाषा कशी निर्माण झाली आणि तिच्यापासून दुसरी भाषा कशी निर्माण मराठीची होत आलेली आहे याचा विचार आपल्याला अंगानं करता येईल. संस्कृत मराठीचे जननी, संस्कृत ही जननी पाली असंही मान्य झालेले आपल्याला दिसून येईल. म्हणून अपभ्रंश भाषा 11व्या शतकापर्यंत गेली आणि 10व्या शतकामध्ये मराठी भाषेचा विकास झालेला आहे. म्हणून मराठी भाषेची उत्पत्ती ही भिन्न वंशिक, धार्मिक आणि त्याचबरोबर भाषिक या बोलण्यातून तिची उन्नती झाली गेलेली आपल्याला दिसून येईल. आणि मराठी भाषा मग ही पुढे चालून लिपिबद्ध झाली. खऱ्या अर्थानं मराठी भाषेची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांनी त्या कालखंडामध्ये अधिक केली गेलेली आपल्याला दिसते. तेवढी सेवा मराठीची इतरांनी अधिक आपल्या इथं केलेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मराठी भाषेच्या लिपींचाही खरं तर अभ्यास इंग्रजाच्या काळामध्ये अधिक झाले गेलेला आपल्याला दिसतो आहे. लिपी बऱ्याचशा आहेत, त्या लिपींचा काय विषय आज आपला नाही. आपण मराठी या शब्दांचा विचार आपण केला. आणखीन एका शब्दांचा विचार आपण या ठिकाणी करूया. त्या शब्दामध्ये तो विचार की मराठी वाङ्मयाचा, म्हणजेच मराठी वाङ्मयाची निर्मिती कशा अर्थानं होताना आपल्याला दिसून येईल की शब्द कसा आहे त्याचा विचार करू. आता आपण मराठी शब्दांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये राहणारा, मराठी भाषा बोलणारा तो मराठी. मराठी प्राचीन, पुरातन, शिलालेख, ताम्रपट, साम्राज्य, 50, पृथ्वी, करवून, श्री चामुंडराजे करवले, गंगाराजे सुत्तले हा सर्वांनी बेळगावच्या शिलालेखामध्ये वाक्य आपल्याला दिसेल. 10व्या-11व्या शतक मराठी बोलीरूप होताना आपल्याला दिसून येईल. 1066च्या शिलालेखामध्ये मराठी भाषा सुरळीत चालत आल्याचे आपल्याला दिसते आणि मराठी भाषा आधुनिक भाषेमध्ये अग्रेसर झालेले आपल्याला दिसून येईल. 10 कोटी मराठी भाषा बोलली जाताना आपल्याला दिसते. खरं तर अंबेजोगाईमध्ये विवेक सिंधूच्या ग्रंथापासून मराठी वाङ्मय इतिहास लेखनाची ही सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तर वाङ्मय जो शब्द आहे तो थोडासा आपण समजून घेऊ आणि इतिहास थोडासा आपण समजून घेऊया. वाङ्मय प्राचीन काव्य आपल्या साहित्यशास्त्रामध्ये प्राचीन काळामध्ये काव्य समजलं जात होतं. काव्य आणि साहित्य एकाच अर्थाचे शब्द वाङ्मयामध्ये वापरले जात होते. इंग्रज आल्याच्या नंतर वाङ्मय शब्द थोडासा अधिक वापरला जाऊ लागला. वाङ्मयामध्ये वाक् म्हणजे बोले, मय म्हणजे युक्त आता आपण बघितलं. पण वाङ्मयामध्ये ललित आणि ललितेतर असे 2 भाग येतात. ललित वाङ्मयामध्ये कथा, कादंबरी, नाटक, काव्य येताना आपल्याला दिसेल. ललितेतर वाङ्मयामध्ये वैचारिक सीमारेषेवर असणारं वाङ्मय आणि त्याचबरोबर चरित्र आणि आत्मचरित्र, तत्त्वज्ञानात्मक, वैचारिक सगळे लेख हे ललितेतर वाङ्मयामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतात. आता वाक्य म्हणजे बोलणं आणि मय म्हणजे युक्त, वाणीने युक्त असेल, अर्थपूर्ण बोलणं असेल, जे संस्कार, उद्बोधन, मनोरंजन करतं त्याला असं आपण वाङ्मय म्हणतो. त्याच्यामध्ये आता वाङ्मय आपण
फक्त शब्द संकल्पनेचा विचार आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. त्याला फारसा आपण तो शब्द फक्त आपण समजून घेतलेला आहे. आणि म्हणून वाङ्मयाचा विचार करत असताना या कथा, कादंबरी, नाटक, काव्य, वैचारिक लेखन, तत्त्वज्ञान हे सगळं चरित्र, आत्मचरित्राचा भाग त्यामध्ये येताना आपल्याला दिसेल. मनोरंजन आणि उद्बोधन वाङ्मयातून होतं. आता अशा वाङ्मयाचा हा इतिहास आहे. खरं आपल्याला हा मुद्दा अधिक समजून घ्यायचा आहे. इतिहास आणि वाङ्मयाचा इतिहास याच्यामध्ये काय फरक आहे? जिथे इतिहासाला काव्याचा स्पॉट प्राप्त होतो तिथं वाङ्मयाचा जन्म होतो. इतिहासाला परंपरा असते, वाङ्मयाला परंपरा नाही. 1818 हा वाङ्मय इतिहास लेखनाचा काळ आहे, पण त्याच्या अगोदरचा इतिहास आहे. कोणत्याही लिखित क्षेत्राचा इतिहास असतो. लिखित कोणत्याही क्षेत्राचा इतिहास असतो. इतिहासाचा अभ्यास करत असताना इथेपासून इथेपर्यंत, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना इथेपासून इथेपर्यंत असा घडलेला इतिहास. म्हणजे भौतिक साधना, इतिहासामध्ये भौतिक साधनाला महत्त्व आहे. त्याचबरोबर भौतिक साधनाच्या बरोबर वाङ्मयामध्ये लिखित साधनाला महत्त्व आहे. त्याचबरोबर इतिहास सत्य वास्तवावर आधारित असतो. वाङ्मय हे कल्पनावर आधारित असतं. इतिहासामध्ये स्थळ, काल या घटना महत्त्वाच्या असतात, त्याच्याशिवाय इतिहास होत नाही. वाङ्मयाच्या इतिहासामध्ये अतिशयोक्ती असते. स्थळ, काल, घटना या मागे पुढे केलेल्या असतात. इतिहासामध्ये वस्तुनिष्ठ अर्थ आणि सत्यावर इतिहास आधारित असतो. वाङ्मयाचा इतिहास हा अतिशयोक्ती, अल्पोक्ती आणि अन्योक्ती हे वाङ्मयाच्या इतिहासामध्ये चालतं. इतिहासामध्ये त्या गोष्टी चालत नाहीत. अतिशयोक्ती, अल्पोक्ती, अन्योक्ती इतिहासामध्ये चालत नाही. म्हणजे इतिहास हा वस्तुस्थितीवर आधारित असतो. इतिहास हा वस्तुस्थितीवर असतो. इतिहास हा भौतिक साधनावर आधारित असतो. इतिहास सत्य वास्तवावर आधारित असतो. स्थळ, काल, घटना, वस्तुनिष्ठता इतिहासाला अधिक महत्त्वाची असते आणि तो लिखित पुराव्यावर आधारित असतो. तर याच्या उलट वाङ्मय हे लिखित साधनावर आधारित असते, कल्पनावर आधारित असते, अतिशयोक्ती असते, अल्पोक्ती असते, अन्योक्ती असते, घटनाक्रम मागे पुढे असतो. वस्तुस्थितीवर तो असतो तसं नाही. म्हणून वाङ्मयाचा इतिहास हा शब्दांच्या यात्रेचा असतो, मानवी मनाचा असतो, विलासाचा असतो, तो दृश्य स्वरूपामध्ये असतो. इतिहास आणि वाङ्मयाचा इतिहास हा अदृश्य स्वरूपामध्ये असतो, तो काल्पनिक असतो. लेखकाचं मन, संवेदना, शब्द, ललित साहित्याचा जन्म आपल्याला बघावं लागेल. इतिहासामध्ये आपल्याला असं का घडलेलं असं त्याची कारणे आपल्याला देता येतात, पण वाङ्मयामध्ये असं का घडलेलं आहे याची कारणं मात्र आपल्याला देता येत नाहीत. म्हणून वाङ्मयामध्ये कल्पना, शब्द, मानवी मन शोधणं महत्त्वाचं आहे. कल्पना, भावना, विचार, लालित्यपूर्ण केलेली मांडणी याला वाङ्मयामध्ये महत्त्व आहे. इतिहास हा वृक्ष असतो, तर वाङ्मयाचा इतिहास हा रोचक असतो, मानवी आविष्काराचा असतो, मानवी अभिव्यक्तीचा असतो. व्यक्ती, घटना आणि काळाला महत्त्व वाङ्मयाच्या इतिहासामध्ये फारच नाही, कल्पनेवर आधारित असतो. इतिहासामध्ये कल्पना नसते, वाङ्मयामध्ये कल्पना असते. इतिहासामध्ये सत्य असतं, वाङ्मयामध्ये सत्याचा आभास निर्माण केलेला असतो. म्हणून लेखक इतिहासाचा आधार घेऊन आपण तो कल्पना लढवून ती कादंबरी लिहितो, कथा लिहितो. जोगतिनीची कथा, फिकिरामध्ये आलेली जोगतिनीची कथा एका घटनेवर, मित कथेवर आधारित आहे. वज्राघात एका मित कथेवर आधारित आहे. वेगळं काही जाणवलं की वाङ्मयाचा जन्म होताना आपल्याला दिसतो. एक उदाहरण मी आपल्याला देतो की मृत्युंजयमध्ये एक दारं ओलांडून नव्या दारातून कृष्ण बाहेर येऊ लागलेलं एक उदाहरण आहे. आणि दुर्योधन मध्ये बसलेला तो असं म्हणतो, हे थांब कृष्णा थांब, तू तुझ्या पांडवाला जाऊन सांग की सुईच्या टोकावरची जमीन काय. हा इतिहास आहे. सुईच्या टोकावरची जमीन काय, मला भेटायला आल्याच्या नंतर त्यांच्या पायाला लागलेली मातीसुद्धा खरडून घेईन. इथं वाङ्मयाचा जन्म होताना आपल्याला दिसून काव्यात्मक स्पॉट जिथे मिळालेला आहे, वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न जिथे केलेला आहे तिथं वाङ्मयाचा जन्म होताना आपल्याला दिसून येईल. वेगळं काही जाणवलं की वाङ्मयाचा जन्म होतो. कल्पना, प्रतिमा यांना वाङ्मयामध्ये महत्त्व आहे. इतिहासात चौकटीत व्यवस्था लावलेली असते. वाङ्मयाचा इतिहासात चौकटबद्ध असत नाही. इतिहास चौकटबद्ध आपल्याला लिहावा लागतो. आणि म्हणून इतिहास हा आपण सगळा समजून घेत असताना मग जे इतिहास आहे, ज्यांनी घडवलेला इतिहास आहे त्यांनी इतिहास लिहिलेला नाही, ज्यांनी घडवलेला नाही अशाने मात्र या देशाचा इतिहास लिहिला गेलेला आपल्याला दिसेल. आपल्याला वाङ्मयाचा इतिहास बघायचा आहे. आता या वाङ्मयाचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या वाङ्मय इतिहासाचं पुनर्लेखन करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आधुनिक मराठी वाङ्मयाचं जनक
आधुनिक मराठी वाङ्मयाचं जनक आता आपल्याला याच्या अगोदर आधुनिक मराठी वाङ्मयाचं कवितेचे जनक केशवसूत, निबंधाचे जनक चिपळूणकर, त्याचबरोबर नाटकाचे जनक विजय जनार्दन कीर्तने असं आपण म्हणत होतो. आता मात्र आपल्याला वाङ्मयाचा इतिहास बदलून द्यावा लागेल. हे घटितांची दुरुस्ती करावी लागेल. महात्मा फुलेचं तृतीयरत्न नाटक, ब्राह्मणाचं एक कसब आणि शेतकऱ्याच्या असूलामध्ये आलेल्या या सगळ्या कथा जर आपण बघितल्या तर महात्मा फुले यांना आधुनिक मराठी वाङ्मयाचं जनक असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. आणि म्हणून हे इतिहासाचं पुनर्लेखन आपण पुन्हा करायला पाहिजे. अलीकडे हे आपल्याला दिसून येईल. मराठी वाङ्मयाचा इतिहास हा कालानुक्रमाने लिहिलेला आहे. लेखकनिहाय कालखंडनिहाय लिहिले गेलेला नाही. कालखंड निश्चित त्याचे आपल्याला दिसून येत नाहीत. लेखकनिहाय, कालानुक्रम, विनोदी, सौंदर्याचा, विद्रोही, प्रवृत्तीनिहाय असे वेगवेगळा इतिहास लिहायला पाहिजे. पण इतिहास लिहिण्याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या इंग्रज भारतात आल्याच्या नंतर अधिक आपण थोडंसं लिहायला सुरुवात त्याच्या केलेल्या आपल्याला दिसून येतील. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीमध्ये हे सगळं बघून आपण हा इतिहास लिहिला पाहिजे. म्हणून 1000 वर्षाचा वाङ्मयाचा इतिहास हा प्राचीन वाङ्मयाचा 100 वर्षाचा इतिहास आपल्याला बघावा लागणार आहे. 1818 ते 1857ची पार्श्वभूमी आपल्याला बघावं लागणार आहे. 1857 ते 1885 भाषांतराचा काळ आपल्याला इथंपर्यंतचा आणि हरिभाऊच्या कथा आणि निबंध काही त्याचा विचार आपल्याला या सगळ्या इतिहासामध्ये करता येईल. आणि या इतिहासामध्ये सगळी बदलत आलेली जेवढी काही साधनं असतील, इतिहास कसा बदलत आलेला आहे त्या वाङ्मय साधनाच्या आधारे आपल्याला त्या इतिहासाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपण फक्त आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची चर्चा आजच्या तासामध्ये त्या शीर्षकाची केलेली आहे. उद्याच्या तासामध्ये आपण प्राचीन मराठी वाङ्मय चा एक प्रवाह आधुनिक 1818पर्यंतचा कसा आलेला आहे त्याचा विचार आपण उद्याच्या तासामध्ये करू. आज आपण या ठिकाणी थांबूया. मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपण काळजीपूर्वक हे तास माझ्या ऐकावेत. अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 28 वर्षापासून वाङ्मयाचा इतिहास मी शिकवत आलो असलो तरीसुद्धाही मी अजून चांगल्या तयाऱ्या करून आपल्यासमोर सातत्याने येण्याचा प्रयत्न मी आपल्याला करतो आणि अधिकाधिक चांगला अभ्यासक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न पुढच्या तासामध्ये करू. आपले जसे जसे प्रश्न काही निर्माण होतील ते प्रश्न आपण मला फोनच्या माध्यमातून विचारायचे आहेत. राहिला प्रश्न नोट्सचा, हा अभ्यासक्रम जेव्हा आपण थोडासा पुढे घेऊन गेल्याच्या नंतर त्या नोट्ससुद्धा कुठे कशा उपलब्ध होतील त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. तोपर्यंत आपण मराठी वाङ्मयाचा इतिहास ना देशपांडेचं पुस्तक वाचून थोडंसं घेतलं तर अधिक कळेल. मी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे तास आपण नीटपणे ऐकावे अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.